नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर आज बनवूया जांभळ्या वांग्याची सुकी भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे चटणी मीठ काढून घेऊया। हळद घ्या 2 चम्मच, 3-4 चम्मच छोटे आहे हे चम्मच, 3-4 चम्मच तिखट घ्या, 2 चम्मच मीठ घ्या, आणि थोडा साधा मसाला। हे तिखट मीठ मसाल्याचं तुम्ही तुमच्या पद्धतीने पण घेऊ शकता। तुमच्याकडे किती तिखट खाते आणि किती फिक्कं खाते त्यावर अवलंबून आहे, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर चला साहित्य बघा। वांगी घ्यायची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत मी वांगी। ही वेगळीच प्रकारची वांगी आहेत। आणि लाल टमाटर घ्यायचे आहे, कांदा घ्यायचा आहे चिरून, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर चिरून घ्यायची आहे, आणि हे तिखट मीठ। चला तर ही वांगी चिरून घेतलेली आहे, पाण्यात टाकून घ्यायचे स्वच्छ। पुन्हा चिरल्यानंतर पण वांगी पाण्यात घालायचे थोडं मीठ घालून, कारण वांगी पाण्यात घातल्यावर थोडा काळपटपणा येतो त्याला, म्हणजे त्याचा काळपटपणा निघून जातो। आणि लसूण ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये। लसणाच्या पाकळ्या ठेचून घेते मी। ही भाजी ठेचलेल्या लसणाची छान लागते। तुम्ही कांद्याची आणि लसणाची पेस्ट करून पण यूज करू शकता, पण ही भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे। माझ्याकडे मी भाजी चटपटीत आणि चमचमीत बनवते। तर चला कढई ठेवायची आहे गॅसवर, त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकायचं आहे। टाकून घेते मी 1.5 पळी तेल। कुठल्या चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते। कोवडी वांगी घ्यायची, त्यामध्ये आता तेलामध्ये जिरं टाकते मी, थोडी मोहरी पण टाकली आहे। जिरं तळतळू द्यायचं छान, आणि त्यानंतर चिरलेला कांदा टाकते। कांदा छान परतवून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत। कांदा परतून घेत आहे मी, बघा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा। यानंतर ठेचलेला लसूण ऍड करायचा आहे, तोही परतवून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज होत चाललेला आहे। आणि त्यानंतर तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे। याला थोडा वेळ होऊ द्यायचं, 2 मिनिट। हे झाल्यानंतर आपल्याला गावरानी टमाटर याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर तुम्ही साधा टमाटर घ्या, लाल घ्या पिकलेलं, आणि त्याला बारीक चिरून यामध्ये घालू शकता। तुम्हाला सांगते हे टमाटरची चव खूप वेगळी लागते, खूप छान येते, आणि थोडे जरी टाकले ना तरी आंबटपणा येतो, खूप छान। आणि याची टमाटरची चटणी पण खूप टेस्टी होते। एखाद्या वेळेस मी नक्की तुम्हाला रेसिपी शेअर करेल। थोडी गूळ घालून बनवता येते ही टमाटरची चटणी, खूप छान लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत। असे फोडून घेते मी हे, कारण हे टमाटर लवकरच तेलामध्ये टाकले की नरम येतात। असेच फोडू शकतो आपण याला, आणि मिक्स करून घ्यायचे। बघा न चिरता तसेच टाकलेले आहे मी हे टमाटर। आता मिक्स करून घेते। तिकडे वांगी मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत,
छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. आता यामध्ये ते वांगी घालून घेते. ही वांगी लवकरच शिजतात, जास्त वेळ लागत नाही कोळी असल्या कारणाने. मिक्स करून घ्या. एकदा नक्की अशी भाजी बनवून बघा, खूप छान लागते. मिक्स करून घ्यायची आहे छान. गरम पाणी ॲड करायचं आहे थोडं. यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही कारण ही भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे, पण शिजण्याकरता आपल्याला थोडं पाणी यामध्ये ॲड करावंच लागते. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं छान एकदम मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे. डबल बघायची गरज नाही. मंद आचेवर जर झाकून ठेवलं तर मस्त भाजी शिजून तयार होते. त्यानंतर वाटल्यास आपण नंतर थोडं पाणी एकदम सुकी जर वाटली तर घालू शकतो. याला वाफ करून घ्यायची. आता मी एकत्र मिक्स करून घेतलेला आहे छान. चिरलेल्या कोथिंबीर पैकी थोडी कोथिंबीर आता पण घालून घ्यायची आपल्याला. आणि अर्धी कोथिंबीर मी नंतर घालणार आहे भाजी पूर्ण शिजल्यावर. आता याला मी वाफ येऊ देणार आहे 10 ते 15 मिनिटं. याला असंच मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे भाजी. बघा मी बघते आता होत आलेली आहे भाजी. यामध्ये थोडं पाणी टाकते मी. मला वाटते थोडं लागते म्हणून पाणी घालून घेते. एकदम थोडं घालायचं. आणि बघा छान झालेली आहे भाजी. आणि उरलेली मगांची कोथिंबीर पण मी टाकून घेते. तर चला रेडी आहे आपली भाजी. पुढच्या रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.